वेलकम गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉगर अनिता. सो मी असा काही नवीन ब्लॉग बनवलेला नाही आहे. ॲक्च्युली मला टाईमच नाही मिळाला नवीन ब्लॉग रेडी करायला. त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की माझ्याकडे जुना एक छोटे मोठे क्लिप्स होते जुन्या ब्लॉग्सचे, तर ते मी कोलेक्ट करून तो ब्लॉग मी टाकणार आहे. होप तुम्हाला सगळ्यांना तो ब्लॉग आवडेल. तर तो जो ब्लॉग असणार आहे तो ब्लॉग खूप खास आहे माझ्यासाठी, बिकॉज तो आमच्या घराचा ब्लॉग आहे. ॲक्च्युली आमच्या घराचं इंटिरियर ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला मी छोटे मोठे क्लिप्स काढले होते, तर ते मी आता अपलोड करणार आहे. ॲक्च्युली ज्या वेळेला घराचं काम चालू होतं इंटिरियरच्या वेळेला मी प्रयत्न केलेला ब्लॉग बनवून एडिट करायचा आणि हे करायचा, पण मला असं वाटलं की प्रॉपर असे क्लिप्स नाहीत आले आहेत, तर त्याच्यामुळे मी एडिट पण नाही केला आणि तो अपलोड पण नाही केला. पण आता माझ्याकडे काही नवीन ब्लॉग नाही आहे, तर मला असं वाटतं की तो ब्लॉग देखील तुम्ही बघावा. भले छोटे मोठे क्लिप्स असो, पण ते देखील तुम्ही बघावं की इंटिरियरच्या वेळेला माझं घर कसं दिसत होतं. तर गाईज, तर तुम्ही हा ब्लॉग देखील एन्जॉय करा आणि मला माहिती आहे नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग देखील आवडेलच. सो इंटिरियरचा आमचा जो ब्लॉग होता, ज्या वेळेला आमच्या घरात काम चालू होतं तर कसं चालू होतं, काय काय पसारा झालेला, किती कचरपट्टी झाली, कचरपट्टी नाही म्हणजे किती पसारा होता एकंदरीत, तर तो ब्लॉग हा आता आहे. माझ्या बडबडीनंतर तो ब्लॉग स्टार्ट होणार आहे, तर हा ब्लॉग एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा गाईज. सो ब्लॉग एन्जॉय करा, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. सो बाय नाही, ब्लॉग एन्जॉय करा. ॲक्टर करूया आता घरात. हा रे, साफ केलं म्हणजे काय बोलतो, कचरा केलाय. हे एवढं सामान, हे बॉक्सेस आहेत, म्हणजे काम बऱ्यापैकी पटापट असं फास्ट मोडवरती चालू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. एवढं सगळं जे मटेरियल पडलेलं त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आहे. मला मी बाल्कनीमध्ये पडलेला जो कचरा आहे तो दाखवतो. आमच्या बाल्कनीमधला व्ह्यू मी दाखवते तुम्हाला. मी देखील बरेच दिवस झाले बघितला नाही आहे. मी पण आठवड्यानंतरच आले आहे इथे. ॲक्च्युली वर्किंग असल्यामुळे सुट्ट्यांचे खूप प्रॉब्लेम होतात, तर आम्हाला विकेंडलाच टाईम मिळतो इथे यायला. तसं मी हा व्ह्यू बऱ्याच वेळा कवर केलेला आहे, बट मला आवडतं. हे बघा मंडळी, हे जे काम चालू आहे हे TV युनिटसाठी चालू आहे. ते हे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल. इथे आम्ही TV युनिट करणार आहोत. सो अँड बाल्कनीमध्ये बराचसा कचरा पडलेला आहे. आमची बाल्कनी पूर्ण पॅक झालेली आहे कचऱ्याने, तुम्हाला दिसत असेल. आणि काय बोलतो मी, बेडरूम दाखवतो तुम्हाला. बेड, हे कपडे पडले आहेत, ते कामगार जे वर्कर आहेत त्यांचे कपडे आहेत. सो हे बघून तुम्हाला अंदाज आला असेल की हा आमचा बेड असणार आहे. ओके, तो हा बेड आहे. अँड अजून एक दाखवते तुम्हाला, खेळ व्यवस्थित ना. हे आमचं वॉर्डरोब राईट. आणि हे बघा, हा आमचा तयार होतोय वॉर्डरोब. अशा प्रकारे स्लायडिंगवाला करणार आहोत आम्ही. सो हा अशा प्रकारे तयार होतोय. अजून ह्याचा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल. ह्या स्ट्रक्चरवरून पण तुम्हाला कळलं असेल. आणि अजून इथे बऱ्याच गोष्टी होणार आहेत, तर मध्ये मी तुम्हाला दाखवते की काय काय या लोकांनी बनवून ठेवलं आहे आतापर्यंत. हे बघा, हे किचनच्या वरचं आहे बॉक्सेस, सामान ठेवण्यासाठी बॉक्सेस बनणार आहेत. अँड अपोजिट साईडला देखील हे बघा, हे असे बॉक्सेस बनवलेले आहेत. पण माझी हाईट एवढी नाही आहे, आय डोंट नो मी कसं ठेवणार आहे. आईशपथ, इथे पण नाही पुरत आहे. हा रे, माझा हात असा इथपर्यंतच पुरतोय. ठीक आहे ना, आपण एक टेबल घेऊ. मला एक टेबल घ्यावा लागणार आहे असं इथपर्यंत पोचायला. आणि तसं आय डोंट थिंक सो की मला एवढा काही यूज होईल, म्हणजे वस्तू ठेवण्यासाठी ओके आहे. मी तुम्हाला सांगते मंडळी, मी जेव्हा लास्ट विकेंडला आली होती त्यावेळेला हे TV युनिट रेडी नव्हता. किचनचं जे त्या लोकांनी बनवलेलं आहे ते देखील रेडी नव्हतं. फक्त बेड होता आणि कबोर्ड
त्यांनी कबड बोलते वॉर्डरोब त्यांनी ते तयार केला होता, तो पण अर्धा झाला होता. आता त्यांनी बऱ्यापैकी फिनिशिंग नाही बोलू शकत, बट त्यावेळेला तो 20 to 30% झालेला, आता तो 50-60% कवर झालेला आहे. आणि बेड देखील हाफ झाला होता, आता तो थोडा चांगला कवर झालेला आहे. तर विदिन 1 वीक ह्या लोकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे जे वर्कर आहेत ते देखील एकदम फास्ट आणि लवकर काम करायच्या ह्याच्यात आहे आणि चांगलं काम करतात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सो अशा प्रकारे चालू आहे आमचं काम. आणि आज काम बघितल्यानंतर मला असं वाटते की हे चान्सेस आहेत आमच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे कंप्लीट व्हायचे होता. हां, तर मंडळी तुम्हाला मी काम दाखवलेलं आहे घराचं कसं झालेलं आहे. इवन मी देखील आफ्टर वीक बघितलेलं आहे काम कितपर्यंत पोचलेलं आहे आणि बऱ्यापैकी झालेलं आहे काम. तर हा व्लॉग इथे एंड करायचा आहे आता. तर भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. जो कोणी न्यू असेल चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल तर, बिकॉज माझे असेच नवीन व्लॉग येत राहणार आहेत. आणि लवकरच आमच्या घराचा आफ्टर फिनिशिंग व्लॉग येणार आहे. सो सगळ्या व्लॉगसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.